प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ तोरणे पैसाश परमेश्वरा देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा, आम्हाला आशीर्वाद दे, कृपा पुरव, अनुग्रह पुरव आणि सर्व काही तुझ्या गौरवासाठी असते. तुझं वचन तू आम्हाला समजावता. तू तुझ्या वचनाद्वारे देवप्पा आमच्याशी बोल आणि सर्वसमर्थ देवप्पा तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. स्वर्गात हे देवप्पा पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणार, त्याला युगानुयुग गौरव असो, सन्मान असो, वैभव असो. हे देवप्पा देवदूत अहोरात्र म्हणतात आणि ते तुझं गौरव करायचं थांबत नाही. हे प्रभू, तसं तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून घे, अशी नम्रतेची प्रत्येक प्रार्थना करतो. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण पाहिलं मत्तई सुवर्तमान पहिला अध्याय त्याच्यामध्ये आणि यशाचा ग्रंथ 7वा अध्याय 14व्या वचनामध्ये परमेश्वराने एक चिन्ह दिले की पहा, कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल म्हणतील. आणि इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव. इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव. देवाची स्तुती असेल. जर परमेश्वर आम्हाबरोबर असेल तर काय होते ते आपण पाहू. परमेश्वर जर आम्हाबरोबर असेल तर आपल्याला काय आशीर्वाद मिळतात ते आपण पाहूया. आपण पाहतो की परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की मी उठ, मी सांगतो त्या देशात जा, आणि तो कासद्यांच्या उर देशातून निघाला. हो की नाही? 12व्या अध्यायामध्ये ते आहे उत्पत्तीच्या. आणि तो निघाला आणि दरबदल करीत 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 तो त्या कनान देशाकडे पोहोचला, आहे की नाही? आणि त्यानंतर असं झालं की परमेश्वराने अब्राहमाला संपन्न केलं, खूप श्रीमंत बनवलं. का? तर परमेश्वर त्याच्याबरोबर होता. इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव जो आहे तो त्याच्याबरोबर होता. आणि मग खूप संपन्न झाला, खूप त्याचे शेरडमेंढर झाले, खूप नोकर चाकर झाले. आणि मग काय झालं, त्याचा पुतण्या जो लोट होता, त्याला पण ते मिळत गेलं सगळं. आणि त्याला पण ते मिळत गेल्यानंतर लोटचे काही सेवक नोकर चाकर त्यांच्यामध्ये आणि अब्राहमाच्या सेवकांमध्ये वाद भांडवू लागले. आणि मग अब्राहम किती मोठ्या मनाचा बघा, किंवा त्याचा विश्वास किती देवावर आहे बघा. अब्राहम लोटला काय म्हणतो, तुझ्या माझ्या गुराख्यांमध्ये सेवकांमध्ये विनाकारण भांडण वाद नको, तर तू असं कर, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. किती मोठा मनाचा आहे, मोठ्या मनाचा आहे अब्राहम. म्हणजे आपण चांगलं आणि उत्तम तेच निवडतो, घेतो, ओके नाही, आपल्या फॅमिलीमध्ये किंवा इकडे तिकडे असताना. परंतु अब्राहमाचा देवावर विश्वास होता. इम्मानुएल, आम्हाबरोबर देव, तो माझ्याबरोबर आहे आणि तो बघील, माझी काळजी घेईल, असं म्हणून त्याने काय केलं. वाचा उत्पत्ती 13वा अध्याय 10-11 वचन प्लीज. उत्पत्ती लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनाचे सर्व खोरे पाहिले, तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. ही यार्देनाची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. लोट पूर्वेकडे गेला का तर तिथे यार्देनीची तळवट होती, यार्देन नदी होती, पुष्कळ पाणी होतं आणि सगळं हिरवगार होतं. आणि इकडं सुबत्ता आहे, सधन परिसर आहे, आपल्याला खायचे प्यायचे काय वांदे होणार नाही. इकडे लोट म्हणला की जातो, पूर्वेकडे लोट गेला आणि पश्चिमेकडे काय होतं, पळवण. अब्राहम जातो तिकडे. लोटनी पूर्वेकडची यार्देनीची तळवट निवडून घेतली. आणि अब्राहम ज्याच्याबरोबर परमेश्वर होता, ज्याच्यामुळं अब्राहमामुळे लोट संपन्न झाला, तरीही लोट म्हणला मी इकडे जातो, यार्देन नदीकडे जातो. आणि
अब्राम मात्र पश्चिमेकडे वाळवंटात गेला. कितवा अध्याय वाचला सिस्टर आपण आता? 13वा अध्याय वाचला नाही का? हा 13व्या अध्यायात अब्राम कुठे गेला? वाळवंटात गेला. आहे ना? वाळवंटात म्हणजे काय नाही तिकडे, नुसते वाळवंट आहे की नाही, बारीक बारीक वाळवंट. आता उत्पत्ती 18वा अध्याय पहिलं वचन. तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एमरोड राईत त्याला दर्शन दिले. हा, कुठे दर्शन दिलं? ममरेची एलोन राई. ममरेची एलोन राई म्हणजे काय? मोठी बाग आहे, बाग. ममरेच्या एलोन वृक्ष आहेत ते मोठे, मोठी बाग आहे ती, फार मोठी. आणि त्या बागेमध्ये परमेश्वर आला आणि त्या परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिलं. आता मला सांगा, 13व्या अध्यायात हा कुठं आलाय? दुष्काळी भाग. कुठं आलाय? वाळवंटात. आणि 18व्या अध्यायात ती ममरेची एलोन बाग कुठून आली, कशी तयार झाली? वाळवंटात काय करणारा परमेश्वर आहे? हिरवळ तयार करणारा परमेश्वर आहे. हे परमेश्वराने अब्रामाला दाखवून दिलं. काय केलं? परमेश्वराने अब्रामाला दाखवून दिलं की जिथं परमेश्वर आहे तिथं सुबत्ता आहे. त्यांनी अर्धेची तळवट निवडली, पण अब्रामाबरोबर परमेश्वर आहे. अब्रामाबरोबर परमेश्वर असल्यामुळे 13व्या अध्यायात आपण बघितले की तो इकडे गेला, वाळवंटात गेला. 18व्या अध्यायात आपण बघतो की तिथे ममरेची एलोन राई म्हणजे मोठी बाग आहे. या वाळवंटात कुणी फुलवली बाग? परमेश्वराने. कुणासाठी? अब्रामासाठी. अब्रामासाठी. त्याला हिरवळ तिथे तयार केली, वाळवंटात. त्याला वाळवंटात पण परमेश्वराने पाणी तयार केलं. वाळवंटात पण त्याची सर्व काळजी काय घेतली? परमेश्वराने घेतली. कारण परमेश्वर असं म्हणतो, यशाचा अध्याय 41:18. यशया 41:18. पुन्हा होता, मी उजाड टेकड्यांवर नद्या, हा खोल दऱ्यातून झरे वाहेन. म्हणजे बघा, उजाड टेकड्या जरी असल्या तरी तिथं मी नद्या उत्पन्न करेन. असं केलं ना परमेश्वरांनी. ते वाळवंट आहे आणि तिथे परमेश्वरांनी नदी, झरे उत्पन्न केले. आणि त्यामुळं काय झालं? एक ममरेची एलोन राई, मोठीच्या मोठी बाग काय झाली तिथे तयार झाली. पुढे होतं, हा अरण्यात पाण्याचे तळे आहे ना, तलाव निर्माण करेन. निर्जन जागेत जिथं माणसं राहत नाहीत तिथं पण मी काय करेन? झरे तयार करेन. आपल्याला कसा असा अनुभव येतो ना कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये की बाबा काहीच शक्यच नाही, असं म्हणता म्हणता एकदम ती गोष्ट मिळाली आहे ना, असं आपल्याला अनुभव येतो. तेव्हा परमेश्वर त्या दुष्काळामध्ये, त्या वाळवंटामध्ये आपल्यासाठी काय करतो? आपल्या जीवनामध्ये बाग फुलवतो, हिरवीगार बाग फुलवतो. आपल्याकडे काही नाही म्हणता म्हणता आपल्याला परमेश्वर आशीर्वाद देतो आहे ना. आता आपण एक साक्ष ऐकली ना, आशिष बोर्डे यांची आहे ना, आहे की नाही? त्याला प्रमोशनसाठी त्याचं नाव घेतलं नाही, पण परमेश्वराने डायरेक्ट प्रमोशन ज्यांची नावं घेतली होती त्याला दिलं नाही, तर ह्याला दिलं, आशिष बोर्डे, आशिष चंद्रकांत बोर्डे यांना दिलं. म्हणजे काय? देव कार्य करतो आपल्या जीवनामध्ये. आपलं जीवन आशीर्वादित, हिरवगार असं परमेश्वर बनवतो. प्रत्येकाला याचा अनुभव येतो, कारण इम्मानुएल आम्हाबरोबर देव, तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाबरोबर आहे. तो आम्हाला सोडणार नाही, तो आम्हाला टाकणार नाही. वाळवंटात नद्या, उजाड टेकड्यांवर नद्या, वाळवंटामध्ये झरे तो उत्पन्न करतो. आणि तसंच उदाहरण आपण बघितलं की अब्राम याच्याबरोबर परमेश्वर असल्यामुळं काय झालं? तो वाळवंटात गेला तरी तिथं आपल्याला एक ममरेची एलोन बाग पाहायला मिळते नाही का. आणि त्यानंतर पण आपल्याला पाहायला मिळते की हग्गार जेव्हा वाळवंटातून बैरशेबाच्या जात आहे, इश्माएलाला तहान लागलेली आहे, हग्गार म्हणते, हे अब्रामाचे देवा तू आहेस कुठे? माझं मूल काय तहानेने व्याकुळ झालेलं आहे. तेव्हा परमेश्वर तिथं काय करतोय? झरा उत्पन्न करतो.
आणि तो झरा म्हणजे इतका मोठा आहे की आजही तो आहे. जमिनीपासून 6 फूट वर पाणी उचलतो. 12 महिने 24 तास त्याला कट्टा घालून ते पाणी बाजूला घेतले कॅनलसारखं. बैरशेबाच्या वाळवंटात आजही ते पाणी आहे. परमेश्वर सामर्थ्यवान आहे. इम्मानुएल म्हटलेला आम्हाबरोबर देव प्रभू ख्रिस्त तो ज्याच्याबरोबर आहे त्याच्या जीवनामध्ये वाळवंट जरी असलं तरी तिथे परमेश्वर हिरवेगार अनुभव त्याला त्याच्या जीवनामध्ये देतो. देवाची स्तुती असेल. उत्पत्ती 39 अध्याय 3 वचन वाचा. 39:3. हे का काय परमेश्वर त्याबरोबर असल्यामुळं तो जे काम हातात घेतो त्यात परमेश्वर त्याला यश देतो. योसेफाबद्दल म्हटलेलं आहे. आणि कोण म्हणतो तो पोटिफर म्हणत आहे, त्याचा मालक. त्याला गुलाम म्हणून विकलेला असताना तो साक्ष देतो की परमेश्वर त्याच्याबरोबर आहे. म्हणून तो जे काम हातात घेतो त्यामध्ये त्याला काय मिळतं? यश मिळतं. तर परमेश्वर त्याच्याबरोबर आम्हाबरोबर देव येशू ख्रिस्त आम्हाबरोबर आहे. तर जे काम आपण हातात घेऊ त्यामध्ये आपल्याला काय मिळणार? यश मिळणार. आपल्याला माहिती योसेफाच्या जीवनामध्ये खूप कठीण प्रसंग आहे. त्याला त्याच्या भावांनी गुलाम म्हणून विकलं. तो गुलाम म्हणून विकला. तो गुलामी प्रामाणिकपणे करत असताना त्याच्यावर खोटा आरोप लावून त्याला जेलमध्ये टाकला. आता जेलमध्ये टाकल्यानंतर जेलमध्ये तिथे राजाचे 2 सेवक होते. एक कोण होता? प्याला भरणारा. आणि दुसरा कोण होता? आचार्य. हो की नाही? आणि मग काय झालं? प्याले भरणाऱ्याला एक स्वप्न पडलं की एक द्राक्षाची वेल आहे, तिला 3 फाटे आहेत आणि त्याचे द्राक्ष तो पिळतो आणि ते राजाच्या हातात देतो. हे स्वप्न पडलं. मग या स्वप्नाचा अर्थ योसेफाने त्याला सांगितला की ते द्राक्षाची वेल आहे, त्याला 3 फाटे आहेत. 3 फाटे म्हणजे 3 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 3 दिवस. आणि ते द्राक्ष तू पिळून काय करतो? तुझ्या राजाला, फारो राजाला देतो. फारो राजाला देतो म्हणजे 3 दिवसानंतर तू राजाचा काय होशील? प्यालेबरदार होशील. राजाचा प्याला पुन्हा तू भरून देशील. राजाच्या सेवेत पुन्हा तू रुजू होशील. जेलमधून तुझी सुटका होईल. आणि आचार्याला एक स्वप्न पडलं. ते दोघं पण जेलमध्ये होते योसेफ बरोबर. आचार्याला स्वप्न पडलं की त्याच्या डोक्यावर 3 टोपल्या आहेत आणि वरच्या 3ऱ्या टोपलीत फारोचं जे आहे अन्न, मांस वगैरे, मच्छी वगैरे आहे. आणि कावळे येतात आणि ते मांस आणि मच्छी खातात. तर योसेफाने त्याचा स्वप्नाचा अर्थ सांगितला की ते 3 टोपल्या म्हणजे पुन्हा 3 दिवस आहेत. आणि ते कावळे मच्छी मांस खातात म्हणजे फारो तुला फाशी शिक्षा देईल आणि तुझं मांस आकाशातली पक्षी खातील. आणि 3 दिवसानंतर बरोबर फारोचा वाढदिवस आला आणि फारोने खुश होऊन चौकशी वगैरे केली असेल तरी कुणाची चूक आहे काय आहे. प्यालेबरदारला पुन्हा सेवेसाठी बोलवलं आणि त्या 3ऱ्या वाढदिवसाच्या दिवशी त्या आचार्याला फाशी दिली. पण योसेफ म्हणाला होता त्या प्यालेबरदारला की माझी आठवण कर. तू जेव्हा सुटशील, जेव्हा राजाच्या सेवेमध्ये रुजू होशील, जेव्हा राजाचा प्याला भरशील तेव्हा माझी आठवण कर. कारण योसेफ म्हणतो मी काही गुन्हा केलेला नाही. मी काही गुन्हा केलेला नाही तरी मला इथे या जेलमध्ये तुरुंगामध्ये टाकलेलं आहे हे सांगतो योसेफ त्याला. आणि मग तो प्यालेबरदार त्याची आठवण करतो का? नाही. किती दिवस? डू यू नो? 2 वर्ष. 2 वर्ष ते आठवण करत नाही. आणि 2 वर्षानंतर जेव्हा म्हणजे 2 वर्ष हा अजून जेलमध्येच आहे योसेफ. 2 वर्षानंतर जेव्हा फारोला एक स्वप्न पडतं काय
की 7 धष्टपुष्ट गायी आहेत आणि त्यांच्या मागून 7 कुरूप गायी येतात. आणि त्या कुरूप गायी ज्या दुबळ्या गायी आहेत त्या धष्टपुष्ट गायीला खाऊन टाकतात. आणि खाल्ल्या तरी त्यांचं पोटात काय दिसतच नाही, खाल्लंय की नाही असं. त्या कुरूप आहे तशाच राहतात. आणखी एक स्वप्न पडते की 7 चांगली भरलेली कणसं आणि 7 अगदी खुरटलेली वाळलेली कणसं. ती 7 खुरटलेली वाळलेली कणसं काय करतात, 7 भरलेल्या कणसांना खाऊन टाकतात. या स्वप्नाचा अर्थ काय, तो फारो राजा सगळ्या ज्योतिषांना मांत्रिकांना बोलवतो, पण कोणच अर्थ सांगत नाही. तेव्हा म्हणजे 2 वर्षानंतर हा पॅले बरदार सेवेला पुन्हा रुजू झाल्यानंतर 2 वर्षांनी मग याला आठवतं, अरे हो, त्या जेलमध्ये एक जण आहे, तो इब्री आहे, इब्री, आणि त्याच्याबरोबर देव आहे. आपण वाचलं ना उत्पत्ती 39:3 मध्ये, परमेश्वर त्याचबरोबर असल्यामुळे जे काम तो हातात घेतो त्यामध्ये त्याला यश मिळतं. आणि परमेश्वर योसेफ बरोबर असल्यामुळं परमेश्वराने त्याची आठवण केली. आणि हा जो पॅले बरदार आहे तो म्हणला, राजा क्षमा असावी, जेलमध्ये एक इब्री माणूस आहे पण देव त्याच्याबरोबर आहे. आणि तो स्वप्नाचा अर्थ सांगतो. मला त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि ते काय झालं, खरं झालं. आणि मग योसेफाला बोलवतो राजा आणि विचारतो की तू माझ्या या स्वप्नाचा अर्थ सांग. तो योसेफ किती नम्र आहे पहा. योसेफ म्हणतो, मी कोण फारोला स्वप्नाचा अर्थ सांगणार, परमेश्वरच तुला त्याचा अर्थ सांगेल. आणि योसेफाने सांगितलं की 7 गायींचं स्वप्न 7 कणसांचं स्वप्न एकच आहे. 7 कुरूप गायी आणि 7 दष्टपुष्ट गायी. 7 दष्टपुष्ट गायी म्हणजे 7 चांगली सुकाळाची वर्ष, पुष्कळ अन्नधान्य मिळेल. आणि 7 कुरूप गायी म्हणजे 7 दुष्काळाची वर्ष येतील नंतर. आधी दुष्काळाची वर्ष त्या 7 चांगल्या वर्षांना अशी खाऊन टाकतील की कळणार सुद्धा नाही कधी सुकाळ होता आणि कधी आमच्याकडे अन्नधान्य होतं. लोकांना आठवणार पण नाही, इतका मोठा दुष्काळ. हा अर्थ सांगितल्यावर फारो चकित होतो. फारोला आश्चर्य वाटतं की खरोखर देवाचा आत्मा याच्याबरोबर आहे. फारो कबूल करतो की इस्रायलचा देव, त्याचा आत्मा याच्याबरोबर आहे. आणि मग योसेफ बोलतो की तू असं कर फारो राजा, की एक चांगला हुशार माणूस नेम की जेव्हा 7 वर्षात चांगली आहे मॅनेजमेंट करेल, अन्नधान्य साठवून ठेवेल. तो फारो म्हणतो, तुझ्या व्यतिरिक्त तुझ्याशिवाय कोण होईल, इतका चांगला बुद्धी, चातुर्य, कौशल्य असलेला, देवाचा आत्मा असलेला. आणि मग फारो काय करतो, योसेफाला पंतप्रधान म्हणतो. आणि फारो म्हणतो, मी केवळ मुद्रिकेपुरता, सहीपुरता राजा आहे, सगळा कारभार तू बघ. अख्खा मिसर देशाचा म्हणजे इजिप्त देशाचा अख्खा कारभार काय कर तूच. आणि योसेफाला सर्व कारभारावर तो नेमतो फारो. पहा, उत्पत्ती 39:3 मध्ये असल्यामुळं 3 मध्ये आपण वाचले की परमेश्वर त्याचबरोबर असल्यामुळे तो जे काम हातात घेतो ते सिद्धीत जाते. आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असल्यामुळे तो आता कोण झाला, पंतप्रधान. आणि फारोने त्याला फारो राजाने त्याला किती मान दिला, वाचूया उत्पत्ती 41 आणि 42-43. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. हा, फारोने आपली बोटातील मुद्रिका म्हणजे अंगठी काढून योसेफाच्या बोटात घातली. हा, त्याला तलम तागाची वस्त्रे लेवली. तलम तागाची वस्त्रे लेवली. आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. हा, त्याच्या गळ्यात गोफ घातला सोन्याचा. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले. आणि त्याला आमच्या मागच्या रथात बसवलं. आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे लवकरात लवकर चालले. हा, मुजरा करा असे ते ओरडत चालले त्याच्यापुढे. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमिले. अख्ख्या मिसर देशाचा पंतप्रधान, मुख्य असं त्याने नेमलं. त्याची स्वतःची अंगठी त्याने दिली, गळ्यातला कंठ दिला, गोप दिला, तागाची तलम वस्त्रे दिली. पहा, ज्याच्याबरोबर परमेश्वर आहे त्याला परमेश्वर उंच करतो. एक गुलाम म्हणून विकला गेलेला जेलमध्ये
विनाकारण गेलेला तो योसेफ शेवटी कोण झाला? सर्वात मोठा अधिकारी झाला, सर्वात मोठा अधिकारी, मिस्र देशाचा पंतप्रधान. आणि सर्व लोक त्याला काय करत असत? मुजरा करा, मुजरा करा, मुजरा करत असत. देवाची स्तुती असो. ज्याच्याबरोबर परमेश्वर आहे त्याला परमेश्वर उंच करतो, त्याची काळजी घेतो. दुष्काळामध्ये हिरवळ तो देतो. इम्मानुएल म्हटलेला आम्हा बरोबर देतो. आणखी एक वचन वाचूया, उत्पत्ती 41:49. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामोठ संचय करून ठेवला. त्याने ते मोजावयाचे सोडले, कारण ते अगणित होते. धान्य इतकं साठवलं योसेफाने, इतकं साठवलं त्या सुबत्तेच्या 7 वर्षात की ते मोजायला त्याला गेलं. इतका अगणित त्याने धान्य साठवलं की जेणेकरून 7 वर्षे जी दुष्काळाची येणार आहेत त्याच्यामध्ये लोक खाण्यापिण्यासाठी तरसू नये, पाऊस नाही पडणार, सगळा साठा याने काय केला? करून ठेवला, अन्नधान्याचा, पाण्याचा. आणि लोक भुकेने व्याकुळून मरू नये म्हणून त्याने काय केली? तजवीज केली. आपल्याला जे पद दिलं त्याचा योग्य वापर कोणी केला? योसेफाने केला. की लोकांची काळजी घेण्यासाठी त्याने त्या पदाचा उपयोग केला. परमेश्वर आपल्याला जेव्हा उंच पद देतो ते परमेश्वर देतो, त्यामध्ये आपण सेवा येशू ख्रिस्तासारखं लीन आणि नम्र होऊन काय केली पाहिजे? देशाची, देवाची सेवा केली पाहिजे. आपल्या समाजाची, आपल्या लोकांची आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. त्यासाठीच परमेश्वर आपल्याला काय देतो? उंच पद देतो. आणि देवाची स्तुती असो की योसेफाने लोकांची सेवा केली आणि ती प्रामाणिकपणे केली. परमेश्वर त्याच्याबरोबर होता असं आपल्याला बायबलमध्ये उत्पत्ती 39:3 पाहायला मिळतं. आणखी एक दाविदाचं उदाहरण बघूया. देव त्याच्याबरोबर होता का असं लिहिलंय का बायबलमध्ये? वाचा बरोबर. 1 शमूएल 16:13. 1 शमूएल 16:13. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचार करू लागला. नंतर शमूएल उठून रामात गेला. शमूएल हा देवाचा सेवक आला, त्याने अभिषेक केला दाविदाला. परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई संचारला. म्हणजे परमेश्वर दाविदाबरोबर राहिला, परमेश्वर दाविदाबरोबर होता. इम्मानुएल, आम्हा बरोबर देव. तो परमेश्वर दाविदाबरोबर असल्यामुळे काय झालं? ते धाडस आलं त्याच्याकडे. कुठलं धाडस आलं? तो कोवळा मुलगाच होता, तो काय असा कसलेला योद्धा नव्हता की जो कल्याणबरोबर जाऊन काय करेल? युद्ध करेल. एक धाडस परमेश्वर देतो की हा ठीक आहे, तू ऐकून, तो इस्रायलच्या सैन्याला तुच्छ लेखणार, तू ऐकून. अरे एवढा छोटा मुलगा, तो किती कसलेला योद्धा, सगळा इस्रायल सैन्य त्याला दूर घाबरते, पळते. पण तरी पण हे जे धाडस आहे ते परमेश्वर देतो. उभं राहण्याचं, विरोधात उभं राहण्याचं, विरोध करण्याचं, देवाविरुद्ध जे आहे त्यांना विरोध करण्याचं धाडस पण काय देतो? परमेश्वर देतो. आणि देवाच्या सैन्याला तुच्छ लेखणार तो कल्याण आहे ना. एकाच त्याच्या एकाच गोखणीवरल्या त्याच्या दगडाच्या फटक्याने काय करतो? तो गल्ल्याचा कपाळ मोक्ष करतो, गल्ल्यात खाली पडतो. आणि हे जो काय गोफोण आणि 5 गोटे त्याच्याकडे असतात, हातात एक काठीपास झाला आणि त्याच्याकडे तलवार, त्याच्याकडे ढाल आहे की नाही, त्याच्याकडे सगळे अंगभर त्याचं ते चिलखत वगैरे सगळं असतं. परंतु एक जागा रिकामी होती कपाळाची, तिथेच बरोबर दावीद नेम घेऊन काय करतो? दगड मारतो. ते ओळातले दगड आम्ही बघितले, फार जड आहेत. ते जर हातात घेतले तर आपल्या दगड तेवढ्याच आकाराचा दगड आपला जर घेतला त्याच्या दुप्पट वगैरे आहे. आणि माझ्याकडे आहेत पण ते त्याच ओळातून मी आणलेले दगड आहेत. तर विशेष आहे ते फार. गल्ल्यात मेला दावीद, पळत गेला, त्याच्याच तलवारीने त्याचंच मुंडक कापलं आणि ते शाऊल राजाला सादर केलं. तर आता आपण वाचलं की
परमेश्वरचा आत्मा त्याच्याबरोबर होता आणि त्यामुळे त्याने काय केलं, एक गल्ल्यातवर विजय मिळवला. शौलाचा तो सेनापती झाला, सगळी युद्ध त्यांनी जिंकली. तो एकही युद्ध हारला नाही, एकही युद्ध न हरलेलं. परमेश्वर जर त्याच्याबरोबर आहे ते एका गोफण, एका दगडाद्वारे त्याने विजय मिळवला, नाही का? नाही का? देवाची स्तुती. अजून एक वचन वाचूया आपण, पहिले शमूएल 16 अध्याय 11 वचन. 16:11. पहिले शमूएल 16. शमूएलाने इसायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इसायास म्हणाला, त्याला बोलाविणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. म्हणजे दावीद जरी तो रानात होता तरीही शमूएलाने काय केलं, त्याला बोलावणं पाठवलं की तो पाहिजे. परमेश्वराने तो निवडलेला आहे ना, तोच पाहिजे. आणि त्याला बोलावणं पाठवलं आणि मग त्याच्यावर अभिषेक केला. आणि मग त्याच्याबरोबर काय आहे, देवाचा आत्मा त्याच्याबरोबर होऊ लागला. तर देव आत्माबरोबर राहण्यासाठी दावीदाने काहीतरी केलं होतं ना, काय केलं होतं? हा नाही, देव त्याच्याबरोबर राहण्यासाठी देव का खुश झाला दावीदा? कारण तो रानामध्ये मेंढर राखत असताना काय करायचा, स्तोत्र लिहायचा. स्तोत्र म्हणजे गाणी, ही देवाचा गौरव करणारी गाणी आहेत. ती सगळी स्तोत्र देवाचा गौरव करणारी गाणी आहेत. आणि तो काय करायचा, विणा वाजवायचा आणि ती गाणी गायचा. आणि मेंढर राखता तो ही देवाचा गौरव करायचा तिकडे रानामध्ये. आणि त्यामुळं देव त्याच्याबरोबर आहे, नाही का? देव अब्रामाबरोबर काय आहे, तर अब्रामाचा विश्वास आहे त्याचं नीतिमत्व असं गणण्यात आलं. विश्वास, नाही का? देवाची स्तुती असो, त्याचा विश्वास परमेश्वरापुढे फार मोठा होता की त्याने सांगितलं आणि तो निघाला. तेव्हा देव आपल्याबरोबर राहतो. आणि बायबल सांगते, आम्हाबरोबर देव जर आहे तर आपण जे काम हातात घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, यश, नाही का? आम्हाबरोबर देव राहण्यासाठी दावीदाने जे केलं तसं काहीतरी आपण केलं पाहिजे की देवाचं गौरव आपण केलं पाहिजे. आणखी एक वचन वाचूया, यहोशुआ 1 अध्याय 8 वचन. यहोशुआ 1 अध्याय 8 वचन. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेला मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुआ ह्याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता तू व ह्यांना, अर्थात इस्रायल लोकांना, जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. पुढे पण रान व हात लबानून ह्यापासून महानद पर्यंतचा हित्तियाचा सर्व देश व मावतीकडे. यहोशुआ 1 अध्याय 8 वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्यामुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती मिळेल. है ना? मार्ग सुखाचा होण्यासाठी आणि यशप्राप्ती घडण्यासाठी एक गुरुकिल्ली परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. ते म्हणजे असं की देवाचं वचन तू काय कर, रात्रंदिवस त्याचं मनन कर, नाही का? ते पाळ, त्याचं रात्रंदिवस मनन कर. जर आपण देवाच्या वचनाला मान दिला, ते त्याचं मनन केलं, चिंतन केलं, आपण जाता येता उठता बसता जर त्याच्या वचनामध्ये राहिलो, त्याच्या वचनाला जर आपण मान दिला, तर आपला मार्ग सुखाचा होईल आणि आपल्याला काय होईल, यशप्राप्ती मिळेल. ही यशप्राप्ती घडलेला हा दावीद आहे. त्याने 40 वर्ष राज्य केले इस्रायलावर. किती वर्ष? 40 वर्ष. 7 वर्ष हेब्रोनात आणि 33 वर्ष जवळजवळ यरूशलेममध्ये आहे. तर 40 वर्ष त्याने राज्य केलं इस्रायलवर, अख्ख्या देशावर. आणि तो पूर्ण वयाचा होऊन मरण पावला. आणि सर्व सुख, धन, संपन्नता ही सगळी काही परमेश्वराने दावीदाला दिली. कारण तो देवाचा गौरव करणारा होता, देवाच्या वचनामध्ये रमणारा होता.
अब्राहमाला पण परमेश्वराने आम्हाबरोबर देव इम्मानुएल तो त्याच्याबरोबर पण राहिला. याचं कारण देवाबरोबर तो होता, आहे की नाही? देवाच्या विश्वासामध्ये होता. आता आपण वाचलं यहोशुआ 1:8, आहे की नाही? परमेश्वर यहोशुआला सांगत आहे की तुला तुझा मार्ग सुखाचा होईल, तू यशस्वी होशील, परंतु काय हे वचन तू आज्ञा पाळ आणि तू त्याचं चिंतन आणि मनन कर. आणि अभिवचन दिलेलं आहे, जसा आम्ही मोशेबरोबर होतो तसा मी तुझ्याबरोबर पण आहे. किती सुंदर अभिवचन आहे. 7वं वचन यहोशुआ 1:7, मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. तू सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. देवाची स्तुती असते. आणि 9व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की तू जिकडे जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. तू जिकडे जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. यहोशुआला म्हणतो, म्हणजे परमेश्वर आम्हाबरोबर, इम्मानुएल आम्हाबरोबर देव. आपण जिकडे जाऊ तिकडे परमेश्वर काय आम्हाबरोबर राहील. आणि जर असेल तर आपल्याला काय होईल, आपला मार्ग सुखाचा होईल आणि आपल्याला यशप्राप्ती होईल. जसं अब्राहमाला झालं आहे ना, त्याने कुठली बाजू निवडली? पश्चिमेकडची. कुणी? अब्राहमाने. लोटाने काय केलं? पूर्वेकडची. कुठली? यार्देनची तळवट. सगळं हिरवंगार आहे की नाही? पण आपण बघितलं 13व्या अध्यायात त्यांनी सगळं वाळवट निवडलं आणि 18व्या अध्यायात तू कुठं आहे? मुंबईच्या एलोन राईमध्ये एका मोठ्या बागेमध्ये आहे. परमेश्वर आपल्याला म्हणतो यशया 41 काय की मी अरण्यात पण काय करीन? जलधारा निर्माण करेन, नद्या मी टेकड्यांवर, उजाड टेकड्यांवर मी नद्या उत्पन्न करेन. असा आमचा परमेश्वर आहे. तो इम्मानुएल आहे, तो आम्हाबरोबर देव आहे. तो जर आम्हाबरोबर आहे तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये वाळवंट कधी असूच शकणार नाही. आम्हाला तो आमच्या जीवनामध्ये चांगले, आनंदाचे, हिरवळ असणारे असे अनुभव देतो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव, इम्मानुएल म्हटलेला आम्हाबरोबर देव आमच्या जीवनामध्ये सर्व आशीर्वादाचे क्षण देव, अशा मी प्रार्थना करतो. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री सर्व. आमेन.